नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये। नुकतंच आपण इयत्ता 8वी मराठी मीडियमच्या मुलांसाठी परिमेय व अपरिमेय प्रकरण पहिले हे बघत आहोत। ठीक आहे, आज आपण सराव संच 1.3 या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे। यातलं प्रत्येक गणित वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे सराव संच पूर्ण बघा। त्याचप्रमाणे जर तुम्हाला या आधीचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। ठीक आहे, आता बघूया पहिला प्रश्न काय आहे। पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। ठीक आहे, तर बघा प्रश्न आहे आपला, खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा, असा आपला प्रश्न आहे। आता दशांश रूपात लिहायचं म्हणजे काय करायचं, तर आता अपूर्णांक कुठला दिलाय बघा, परिमेय संख्या आपल्याला 9/37 दिलेली आहे, बरोबर आहे। आता जी छेदातली संख्या असती त्यांनी काय करतो आपण, भाग घालवतो, कशाला, तर अंशातल्या संख्येला। ठीक आहे, आता दुसरी गोष्ट, जर इथं भाग जात असता तर या दोन्ही संख्यांना भाग घालून येणाऱ्या छोट्या संख्यांचा भागाकार सुद्धा केला असता तरीही चाललं असतं। पण 37 ही काय आहे, तर मूळ संख्या असल्यामुळे तिला भाग जात नाही। ठीक आहे, आता आपल्याला भाग घालवायचा म्हणजे 37 चा पाडा या लागणार आहे, आणि 37 चा पाडा सोप्या पद्धतीने कसा तयार करायचा मी ते तुम्हाला आधी सांगते। ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय बघा, इथं 3 आणि इथं 7 दिले। ठीक आहे, तर आता आपण काय करणार आहे, पहिल्यांदा जो एकक स्थानची संख्या आहे त्याचा पाडा या ठिकाणी लिहून घेणार आहे। म्हणजेच काय बघा, 7 एके 7, 7 दोन्ही 14, एकक स्थानची संख्या इकडं आणि दशक स्थानची संख्या या ठिकाणी। ठीक आहे, 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28, 7 पाचा 35। ठीक आहे, 7 सक्कम 42, 7 आठी 56, 7 9 63, 7 10 70 मुणित आले 7। ठीक आहे, आता ही लाईन काय करायची, आपल्याला इकडे बाजूलाच ठेवायचे। आता 3 चा पाडा लिहायचंय, पण ते कसं लिहायचं, तर 3 एके 3, 3 दोन्ही 6, आणि ही जी पुढची संख्या आहे ती त्यामध्ये ऍड करायची, म्हणजेच काय करायची, बेरीज करायची। 3 एके 3, 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7 झाली। ठीक आहे, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 झाले, 9 आणि 2 किती होतात, तर 11 होतात, बरोबर आहे। 9 3 चोक 12, 12 आणि 2 14 झाले, 3 पाची 15, 15 आणि 3 18 झाले, 3 संग 18, 18 आणि 4 22 झाले। ठीक आहे, नंतर बघा 3 8 24, 24 आणि 5 म्हणजेच किती झाले, 29 झाले, 3 9 27, 27 आणि 6 33 झाले। ठीक आहे, आणि 3 10 30 आणि 7 37 आलेलं आहे। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, हा आपला झाला पाडा तयार। आता आपल्याला काय करायचंय बघा, की इथं 37 ने 9 ला भाग घालवायचंय, पण 9 ही काय आहे, आपली छोटी संख्या आहे, त्यामुळे इथं काय घेणार, 0, इथं 0 दिली म्हणजे हे 9 घेतले खाली, बरोबर आहे। आता इथं दशांश चिन्ह दिलं की इथल्या दशांश चिन्हाचा एक 0 आपण या ठिकाणी घेतो, बरोबर आहे। किंवा आपण असंही करू शकतो बघा, इथं दशांश चिन्ह देऊन पुढे तुम्ही 0 0 0 असंही लिहू शकता, पण ते लिहायची काहीही गरज नाही। ठीक आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली करू शकता। आता इथं बघा 90, 37च्या पाड्यात 90 आहे का, तर नाही, 90 पेक्षा मोठी आणि 90 पेक्षा छोटी, म्हणजेच किती आहे, दोन्ही 74। ठीक आहे, वजाबाकी केली, इथं राहिले 6, हातच्याला 1 दिले, 10 9 8 गेले, 1 राहिले, परत ह्या जो दशांश चिन्ह होता त्याचा एक 0 दिला म्हणजे 160 आले। ठीक आहे, 160 म्हणजेच ही संख्या किती आहेत बघा, 148, जी की 160 पेक्षा छोटे, 185 160 पेक्षा मोठे आहेत म्हणजे 148, किती जा बघा, 2 3 आणि 4, म्हणून किती आले इथे 4, किती आले इथं 148। ठीक आहे, वजा केले 2, हातच्याला 1, 7 न 5 गेले, 1 राहिले, परत एक दशांश चिन्हाचा 0 दिला, म्हणजे प्रत्येक वेळेला आपण तो 0 देऊ शकतो। ठीक आहे, पण एकच 0 द्यायचंय, जर भाग जात नसेल ते नंतर सांगते पुढे आलं की गणित त्या पद्धतीचं। ठीक आहे, इथं बघा 120 आहे, 120 म्हणजे त्रिक आले परत इथं। ठीक आहे, त्रिक केले तर इथं किती आले आपले 111, 111 मध्ये इथं राहिले 9, परत इथून सुरुवात झाली का, म्हणजे परत एकदा काय करणार आपण, इथला 0 घेतला तर इथं 90 झाले, 90 झाले की म्हणजे परत 2 4 3, 2 4 3 या संख्या काय होणार आहेत, परत परत येत जाणार आहेत, म्हणून आपण उत्तर काय लिहिणार आहे, 0.243 आणि वरती हा बार द्यायचा आहे,
बार म्हणजेच एक लाईन मारायची. त्याचा अर्थ असा होतो की हे जे नंबर आहेत म्हणजेच बघा 0.243 243 243 हे प्रत्येक वेळेला काय येणार येत जाणार आहेत सारखे, म्हणून आपण काय लिहिणार आहे एकदाच लिहायचं आणि वरती काय करायचे आहे तर एक रेष मारायची आहे. ठीक आहे, हे आहे आपलं उत्तर. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न बघूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा 18/48 आहे आणि 18ला आणि 48ला काय होतं भाग जातो. ठीक आहे, आता बघा 6 म्हणजे 6 भाग जातो. आडवा भागाकार केला तर या ठिकाणी बघा 18/6 आणि 42/6 म्हणजे 18 आणि 6 आलेलं आहे. बरोबर आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर हा 7 आहे आणि इथं किती आहे 3 आहे. आता 7चा पाडा तुम्हाला येतोच. बरोबर आहे, परत एकदा इथं 0 दिला कारण इथली संख्या छोटी होती म्हणून. बरोबर, म्हणून इथं झाले 0, इथं आले 3. दशांश चिन्ह दिलं, इथं झाले 30. 7 त्रिक 21, 7 चोक 28 म्हणून इथं 4, इथं 28 आले. वजा केले, इथं 2 राहिले, परत एक दशांश चिन्ह दिला. ठीक आहे, म्हणजे आले 20. आता काय करायला लागेल 7 दोन्ही 14 म्हणून इथं आले 2, इथं आले 4, 6 राहिले, दशांश चिन्ह इथं 1 0 दिला, 60 झाले. ठीक आहे, 7 8 किती होतात तर 56 होतात म्हणून राहिले किती 4, परत इथं 0 आले. बरोबर आहे, आता बघा 7 चोक 28, 7 5 किती होतात तर 35 होतात म्हणून इथं 5, इथं आले 35, परत इथं 5 राहिले. ठीक आहे, 7 49 आले इथं, म्हणजे इथं 49 म्हणजे राहिले किती 1 आले. बरोबर आहे, 1 म्हणजेच परत 0 झाले. 7 एक्के 7 आले आणि म्हणजेच वजा केले, म्हणजे इथं बघा इथं लिहूया आपण 10 वजा 7 केले तर परत इथं आले आपले 3 आले. बरोबर आहे, परत सुरुवात झाली 3 पासून, म्हणजे आता परत एकदा नंबर काय येणार आपले 4 2 8 5 7 1 असे येणार आहेत. म्हणजेच 18/42 याचं उत्तर काय असणार आहे आपलं 0.428571 आणि ह्याच्यावर असे काय करणार आहे आडवी लाईन मारणार आहे, त्याला आपण आवर्ती असं म्हणतो. आता बघा हा जो तिसरा प्रश्न आहे 9/14 हा प्रश्न तुम्ही होमवर्क साठी या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याचं काय उत्तर येईल ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा. आता चौथा प्रश्न बघूया, त्यामध्ये वजा चिन्ह दिलेले पण काय हरकत नाहीये. कसं असतं गुणाकार आणि भागाकारामध्ये एक जरी वजाचं चिन्ह असेल तरी उत्तर वजा येतं, जर दोघांना चिन्ह वजा असेल तर उत्तर काय असतं धन असतं. बरोबर आहे, त्यामुळे आता इथे एकच वजा चिन्ह असणार आहे, त्याच्यामुळे येणारं उत्तर हे काय असणार आहे ऋण मध्येच असणार आहे. ठीक आहे, आता इथे बघा काय करायचं आपल्याला तर 103 ला 5 नी भाग घालवायचा आहे. ठीक आहे, आता भाग घालवताना बघा 5 दोन्ही किती झाले आपले 10 झाले. बरोबर आहे, म्हणून इथं आले 0 0. हे 3 खाली घेतले आपण, 5 नी 3 ला भाग जातो का नाही जात, कारण 3 ही छोटी संख्या आहे, त्यामुळे इथं काय केले 0 झाले, इथं 0 झाले, म्हणजे इथं आले 3. आता या ठिकाणी आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे आणि हे दशांश चिन्हाचं 0 या ठिकाणी आपण देणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय झालं बघा 5 सख्ख 20 म्हणून इथं आले 30 आणि इथं आले 0 0, म्हणजेच उत्तर काय आलं तर 0.6 हे उत्तर आलेलं आहे. आता वरती आपण आवर्ती देणार आहे का तर नाही देणार आहे, कारण बाकी ही किती आलेली आपली 0 आलेली आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट आता या ठिकाणी वजा चिन्ह आहे आणि एकच वजा चिन्ह आहे, त्यामुळे वजा हे काय असणार आहे उत्तराला वजा चिन्ह येणार आहे. ठीक आहे, आता बघूया पुढचं आणि 5वं गणित जे की शेवटचं गणित आहे. याच्या उत्तराला सुद्धा काय असणार आहे वजा चिन्ह असणार आहे. भाग कशाला घालवायचा आहे तर 11 ला 13 नी भाग घालवायचा आहे. बरोबर आहे, आता या ठिकाणी बघा 0 दिले, दशांश चिन्ह दिलं आणि इथं एक 0 झाला. बरोबर आहे, 13 8 किती होतात तर 104 होतात, म्हणून वजा केले, 10 4 गेले 6 राहिले, ह्याच्याला 1 दिला 0 झाले. बरोबर आहे, ह्या दशांश चिन्हाचा 1 0 दिलेला इथं. ठीक आहे, 13 चोक किती होतात तर 52 होतात, म्हणून इथं 52 घेतले, परत एकदा 8 राहिले, ह्याच्याला 1 म्हणून 0 झाला, इथं परत एक 0 घेतला जो की दशांश चिन्हाचा होता. ठीक आहे, आता इथं बघा 13 संग 78 होतात, म्हणून इथं 6 आले, इथं 78 म्हणून 8 आले, इथं 2 आले, परत ह्याच्याला 1, इथं 0 झाले, परत एकदा 0 घेतला या ठिकाणी. बरोबर आहे, आता 20 आले, 20 आले म्हणजेच बघा 13 एक्के 13 घ्यावं लागणार आहे, कारण 13 दोन्ही 26 होतात, म्हणून इथं घेतले 13. वजा केले, इथं प्रत्येक ठिकाणी वजा चिन्ह असणार आहे. 20 13 गेले किती राहिले 7 राहिले. बरोबर, परत एक 0 घेतला 70 झाले. 13 संग 78 होतं, 13 5 किती होतात तर 65 होतात, म्हणून इथं 5 आणि इथं हे घेतले,
म्हणजेच किती राहिले 5 राहिले, परत एक 0 म्हणजे 50 झाले. बरोबर आहे. आता किती आले बघा 50 आले. बरोबर आहे. 13 त्रिक 39, 13 चोक 52 होतं. 13 त्रिक किती झाले तर 39 झाले. म्हणजे इथं 1 आले, इथं अचल 1 आले, परत एक 11 आले. बरोबर आहे. 11 आले म्हणजे परत काय झालं, आपण दशांश चिन्हाचा 1 0 या ठिकाणी घेतला म्हणजे 110 आले. म्हणजेच हे जे अंक आहेत ते परत काय होणार आहेत, रिपीट होत जाणार आहेत. म्हणून आपण असं लिहू शकतो 8 4 6 1 5 3 आणि वरती आवर्ती या ठिकाणी आपण देणार आहे. कारण हेच अंक परत 8 पासून सुरू होणार इथे म्हणजे परत जर गणित खाली सोडवत गेलो तर इथं 8 4 6 1 5 3 8 4 6 1 5 3 असं हे वाढतच जाणार आहे. अखंड आवर्ती दशांश रूप आहे, त्याच्यामुळे ते काय होणार आहे, भाग जेवढ्या वेळेला घालवत जाईल तेवढा वेळ भाग तो काय होणार आहे, जातच राहणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा सराव संच संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. धन्यवाद.